ही वनरक्षकची भरती अशीच आहे, खूप जास्त दिवस येत नाही. तुम्ही मागायच्या भरतीचा रेकॉर्ड बघा. 2019 मध्ये तुमची भरती आली होती, त्यानंतर 2023 मध्ये तुमची भरती आली. वाटतं की 4-4 वर्ष भरती येत नाही आणि गव्हर्नमेंट त्या भरती आल्यानंतर सुद्धा वयाचा विचार करत नाही की आता यांना वयामध्ये सूट द्यायला हवी. जय हिंद मित्रांनो, भरती वनरक्षक भरती 2024 पासून सारखा चालू आहे की वनरक्षक भरती येणार आहे, वनरक्षक भरती येणार आहे. परंतु मागचे 2-3 वर्ष झाले वनरक्षक भरती आतापर्यंत पण आली नाही. तर मित्रांनो, भरपूर असे मुलं आहे की जे डिमोटिवेट होऊन सारखं याच गोष्टीचा विचार करू लागले की यार भरती येणार आहे किंवा नाही येणार आहे. काही मुलं तर असे आहे की जे 2 वर्षापासून भरतीची तयारी करत होते आणि त्यांचा जो एज क्रायटेरिया आहे, जो वयाचा क्रायटेरिया आहे, तो सुद्धा निघून गेलेला आहे. आणि आता ते म्हणते की सर या भरतीमध्ये वय वाढेल किंवा नाही वाढणार. आता मला समजत नाहीये की मी भरतीची तयारी करत राहू का सोडून देऊ. मित्रांनो, गोष्ट लक्षात घ्या की वनरक्षक भरतीमध्ये एक साधी रनिंग नाहीये, 5 किलोमीटर रनिंग आहे. जर मागच्या 2 वर्षापासून कोणी सातत्याने रनिंग करत किंवा सातत्याने वनरक्षक भरतीची तयारी करत असेल, तर नक्कीच तो आतापर्यंत थकून गेलेला असेल आणि विचार करत असेल की यार मी योग्य केलं का नाही केलं की ही भरती निवडली वनरक्षक भरती. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की 1600 मीटर आणि 5 किलोमीटर या रनिंग मध्ये खूप अंतर आहे. आता जो मुलगा फक्त 5 किलोमीटर रनिंग करत असेल तर त्याचा स्टॅमिना एक वेगळा बिल्ड होतो. तो 1600 मीटरवर येण्यासाठी त्याला खूप जास्त टाइम लागतो. तर त्यासाठी काही मुलं असे आहे की आता वनरक्षक भरतीकडून पोलीस भरतीकडे वळून गेले. काय सोडून द्यायचं का? आता भरपूर मुलांचा हाच प्रश्न आहे. सारखे व्हॉट्सअपवर मेसेज येतात की सर आता आम्ही भरतीची तयारी करणं सोडून देऊ का? वनरक्षक भरती काही आता दिसत नाही आणि आली बिन याच्यामध्ये आमचं वय बसू शकत नाही. तर भरती येणारच नाहीये का? मित्रांनो, नक्कीच तुमची भरती लगभग डिक्लेअर झालेली आहे. तुमची भरती ही जवळपास 1500 ते 1600 पदासाठी डिक्लेअर झालेली आहे आणि ती 100% येणार आहे. असं नाहीये की येणार नाहीये, परंतु कधी येणार आहे हा मुलांचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि यासाठी मी तुम्हाला मागे बिन माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलं होतं की तुमची भरती येत आहे किंवा तुमच्या भरतीचं डिक्लेरेशन झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही सध्या फक्त काय करू शकता? आता भरपूर मुलांचा प्रश्न आहे की सर आम्ही सध्या आता काय करू? मागे 2 वर्षापासून तुम्ही सारखी वनरक्षक भरतीची तयारी करत असेल, तुमचा सगळा सिलेबस कंप्लीट झालेला असेल, तर आता फक्त भरतीची वाट पाहत राहा, फिजिकल दररोज करत राहा आणि जास्तीत जास्त मॉक टेस्ट व मागील झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवत राहा. त्यासाठी टेक्स्टबुक हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. इथं तुम्हाला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तसेच मॉक टेस्ट भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तर सध्या मित्रांनो, स्वातंत्र्य दिनानिमित्त टेक्स्टबुकवर खास आझाद सपनों का सेल सुरू होणार आहे. 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत फक्त एका तासासाठी बाय वन गेट टू ऑफर चालू राहणार आहे. म्हणजेच फक्त 349 रुपयामध्ये एका वर्षाची टेक्स्टबुक पास घेऊन तुम्ही 2 वर्षाची टेक्स्टबुक पास मिळवू शकता. ऑफरचा फायदा घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जा आणि माझा कुपन कोड कैलाश अप्लाय करा. नक्कीच मित्रांनो, ज्या मुलांचे मला मेसेज येतात ते मुलं नक्कीच पूर्ण फुल तयारीने असतील तेव्हाच ते मेसेज करत आहे. परंतु एकदा परत स्वतःमध्ये जाका आणि विचार करा की आपण पूर्णपणे रेडी आहे का या भरतीसाठी? आपण जे मॉक टेस्ट सोडवतोय, ज्या पेपर देतोय, त्यामध्ये आपल्याला खरंच मार्क येत आहे का सिलेक्शन घेण्या येते? लक्षात घ्या, 120 मार्क्स पैकी तुम्हाला किमान 100 मार्क्स तरी पेपरमध्ये मिळू नये. त्यानंतर तुमच्या फिजिकलमध्ये जे मार्क आहे ते फिजिकलमधले पण तुमचे लगभग 90% मार्क्स तुम्हाला घेणे. तेव्हाच तुम्ही कुठे कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकणार आहे. तुम्हाला माहिती आहे जिल्हा वाईज जेव्हा जागा वाटल्या जातात या, तर तेव्हा तुम्हाला माहिती आहे की किती तुमच्या कास्ट वाईज तुम्हाला किती कमी जागा मिळतात. त्या जागेमध्ये जर फाईट करणं आहे तर नक्कीच खूप चांगली तयारी ठेवणं गरजेची आहे. त्यासाठी मित्रांनो, चांगला अभ्यास खूप गरजेचा आहे. अभ्यास तर गरजेचाच आहे, पण यामध्ये फिजिकल 5 किलोमीटर असल्यामुळं जेबिंग टायमिंगच्या आतमध्ये तुम्हाला 5 किलोमीटर मारणं आहे. तुम्हाला माहिती आहे 17-18 मिनिटात 5 किलोमीटर मारणं सोपा खेळ नाहीये, पंचायतचा खेळ नाहीये. त्यामुळे ती गोष्ट करत राहा. आता काही मुलं असे आहे की म्हणत असेल की जेव्हा भरती निघेल तेव्हा मी 5 किलोमीटरची रनिंग करेल व अभ्यासही करेल, कारण की पेपरला लगभग 15 ते 20 दिवस किंवा 1 महिना तर मिळूनच जातो. तितक्या टायमात होणारी गोष्ट नाहीये मित्रांनो. जे मागील वर्षांपासून सतत करत आलेले त्यांच्याकडून नक्कीच ही गोष्ट होणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुमचा मेडिकल क्रायटेरियामध्ये जर थोडाफार प्रॉब्लेम असेल तर वनरक्षक भरतीमध्ये इतकं मेडिकल टफ होत नाही. नक्कीच इथे जितकेही मुलं आहे तितके मेडिकल पास होतात, जसं की पोलीस भरतीमध्ये असतं तसं. तर मुलांचा प्रश्न हा आहे की सर आम्ही आता काय करू? तर आता तुम्ही जो तुमचा अभ्यास चालू आहे तोच अभ्यास ठेवा. त्यानंतर रनिंग ही डेली रनिंग करत राहा. असं कधीच करू नका की त्याला भरतीने उरली मी 15 दिवस गॅप घेतो. तर गॅप घेतला तर नक्कीच तुम्ही फेल होऊन जासाल किंवा तुम्हाला त्या रुटीनवर यायला परत खूप जास्त टाइम लागेल. आता तीच वेळ आलेली आहे मित्रांनो की आता थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला भरती बघायला मिळेल आणि भरती आल्यानंतर जर तुम्ही चालू करत असाल तर तुम्ही परत मागे राहून जासाल. त्यामुळे जे चालू आहे ते चालू ठेवा. जेव्हा मेहनत करण्याचे दिवस असतात ते दिवस कोणीही बघत नाही. ज्या दिवशी भरती येईल, भरतीमध्ये तुम्ही सर्व सिलेक्शन घ्याल, त्या दिवशी समजेल की तुम्ही करत होते किंवा नव्हते करत. आता फक्त भरती कधी येणार हा प्रश्न विचारून चालत नाही. त्यामुळे आपल्या इमानदारीने करत राहा. एक तर वनरक्षक भरती येईल, नाहीतर त्यानंतर पोलीस भरती येईल. तुम्हाला माहिती आहे सिलेबस तर लगभग सेम आहे. 5 किलोमीटर जर तुम्ही तसे पळूच राहिले तर 5 किलोमीटर मधून तुम्हाला 1600 मीटर मध्ये उतरायचं असेल तर थोडं जास्त एक्स्ट्रा एफर्ट लावावं लागेल. आणि नक्कीच मित्रांनो, लक्षात घ्या ही गोष्ट वाया जात नसते की तुम्ही आता रनिंग करताय, फिजिकल करताय, त्यानंतर पेपरचा अभ्यास करताय, ही गोष्ट वाया जाणारी नाहीये.
ही तुम्हाला कुठे ना कुठेतरी साथ देणारी आहे. जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामवाले पोरं असतात, जे सरळ सेवा तयारी करणारे असतात किंवा कोणत्याही भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतात, जे की अभ्यास करतायत. त्यांचा अभ्यासाचा जो फायदा आहे, त्यांना कोणत्याही पेपरात कुठेही कसाही मिळू शकतो. एवढं लक्षात घ्या. त्यामुळे सध्या करत राहा. ज्या दिवशी भरती येईल, त्या दिवशी तुम्हाला टाकूनच देईल. लक्षात घ्या मित्रांनो, ही वंडकची भरती अशीच आहे. खूप जास्त दिवस येत नाही. तुम्ही मागालच्या भरतीचा रेकॉर्ड बघा. 2019 मध्ये तुमची भरती आली होती. त्यानंतर 2023 मध्ये तुमची भरती आली. म्हणजे तुम्ही बघा 3 ते 4 वर्षाचा गॅप प्रत्येक भरतीमध्ये यांनी दिलेला आहे. तर नक्कीच आता ही 2026 मध्ये भरती डिक्लेअर झालेली आहे. येणाऱ्या टायमामध्ये तुमच्या पुढे येऊनच जाईल. फक्त जी तयारी आतापर्यंत तुम्ही करत आलेली आहे त्यापासून गिव्ह अप करू नका. आणि तुम्हाला जर याची ऑफिशियल नोटिफिकेशन लागत असेल, तुम्हाला जर बघायचं असेल की यासाठी वय किती आहे, हाईट, चेस्ट, त्यानंतर पेपर कसा होतो, सर्व नोटिफिकेशन मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करा आणि याचे सर्व क्रायटेरिया तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हा तो टाइम आहे की ज्यामध्ये तुम्हाला थोडा अजून एक्स्ट्रा एफर्ट लावणे. जिथे मुलं गिव्ह अप करताय, जिथे मुलं सोडून देत आहे, तिथे तुम्हाला कंटिन्युअसली करत राहणे. एक दिवस भरती पण येईल. त्या भरतीमध्ये तुमचे जेवढी तुम्ही मेहनत केलेली आहे तेवढी मेहनत दाखवण्याचा तुमच्याकडे मौका पण येईल. फक्त त्या दिवसासाठी तुम्ही तयार आहे का ते एकदा मनातून विचार करा. आणि ज्या दिवशी भरतीमध्ये उतरसाल त्या दिवशी लक्षात घ्या की कोणतं झालं ते तुम्ही भरतीमधून बाद झाले नाही पाहिजेत. आणि परत हा प्रश्न तुम्हाला विचारायचं काम नाही पडलं पाहिजेत की सर भरती कधी येणार आहे. नक्कीच ज्या मुलांचं वय खतम होत आहे त्यांच्यासाठी थोडं दुःख वाटतं की 4-4 वर्ष भरती येत नाही आणि गव्हर्नमेंट त्या भरती आल्यानंतर सुद्धा वयाचा विचार करत नाही की आता यांना वयामध्ये आम्ही सूट द्यायला हवी. अशा कोणत्याही प्रकारचा विचार गव्हर्नमेंटचा नसतो. या गोष्टीचं थोडं दुःख होतं. नक्कीच येणारी जी भरती असेल यामध्ये गव्हर्नमेंट याविषयी विचार करेल, शासन याविषयी विचार करेल आणि तुम्हाला वयामध्ये 2 वर्ष ते 3 वर्षाची तरी सूट या भरतीमध्ये द्यायला हवी.